आजाद समाज पार्टी कांशीराम द्वारा पूर्व विदर्भ स्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित किया गया, जहां पूर्व विदर्भ सहित प्रदेश कार्यकारिणी के पदाधिकारी सहभागी हुए। कार्यक्रम में केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद उपासक भी सहभागी हुए। कार्यक्रम में 10वीं 12वीं के स्नातक विद्यार्थियों का सत्कार किया गया। वहीं नागपुर के सामाजिक कार्यों में अग्रसर मान्यवरों का भी नागरिक सम्मान देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में प्रदेशाध्यक्ष मनीष साठे, राज्य प्रभारी रुपेश बागेश्वर, पूर्व विदर्भ अध्यक्ष नितिन नागदेव ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। कार्यक्रम में प्रदेशाध्यक्ष मनीष साठे, राज्य प्रभारी रुपेश बागेश्वर, पूर्व विदर्भ अध्यक्ष नितिन नागदेवते ने कार्यकर्ताओं को संबोधित कर उन्हें प्रेरित किया। प्रदेशाध्यक्ष मनीष साठे ने अपने संबोधन में कहा कि रास्ते से लेकर संसद तक की लड़ाई अगर कोई बहुजनों के लिए लड़ाई लड़ रहा है तो वो चंद्रशेखर आजाद है। वही प्रदेश प्रभारी ने कहा कि आजाद समाज पार्टी स्थानिक स्तर पर गरीबों के मुद्दे उठाएंगे। गरीबों को बेघर किया जा रहा है, उनके लिए रास्ते पर लड़ाई लड़ने की बात उन्होंने कही। वही केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद उपासक ने भी कार्यकर्ताओं को संबोधित किया। तुम्हाला माहित असेल, आजाद समाज पार्टी कांशीराम या पक्षाला अवघे फक्त 5 वर्ष झालेले आहे। 15 मार्च मान्यवर कांशीरामच्या जन्मदिवशी 15 मार्च 2020 ला या पक्षाची स्थापना झाली। अवघ्या 5 वर्षात आणि अमरावती जिल्ह्यामधून आम्ही एक आमदार होता राहिला, या पक्षाची एक घोडदौड आहे, या पक्षाचे यश आहे। फक्त अवघ्या 3000 मतांनी आमचा अमरावतीचा आमदार हा जिंकता राहिला, येता राहिला। काही दिवसात आजाद समाज पार्टी हा तिसऱ्या नंबरचा, जगातून तिसऱ्या नंबरचा पक्ष राहणार आहे। यांचे हात भाई चंद्रशेखर आजाद यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला या पक्षामध्ये सामील व्हा, कारण की हा पक्ष नसून बहुजनाची मूवमेंट आहे। तुम्हाला जर आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला हा पक्ष बळकट करावा लागेल। मी नागपूरच्या लोकांना सांगू इच्छितो की या नागपूरमध्ये ज्या समस्या आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याला या आजाद समाज पार्टीकडून प्राधान्य देण्यात येणार आहे। जे झोपडपट्टीच्या ज्या प्रश्न आहेत, गरिबांचे घरं तोडण्यात येत आहेत, झोपडे तोडण्यात येत आहेत, अतिक्रमणच्या नावाखाली त्यांच्या जमिनी हडपण्यात येत आहेत। या नागपूर शहरामध्ये अनेक विकास योजनाच्या नावाखाली त्यांना बेघर करण्यात येत आहे। अशा लोकांच्यासाठी आजाद समाज पार्टी संघर्ष करणार आहे आणि बऱ्याचशा लोकांना संघर्ष करून त्यांनी न्यायसुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केलेला आहे, करत आहेत। अशा अनेक समस्या आहे, शिक्षणाच्या असो की विविध अन्य अत्याचाराच्या असो, प्रत्येक जागी आजाद समाज पार्टी हे संघर्ष करत आहे आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे। बहुजन समाज घडवण्याचा प्रयत्न करत आहे, भाईचारा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि संघटन बनवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि या देशातील बहुजनांना सत्ताधारी जे बनवण्याचे स्वप्न आपल्या महापुरुषांनी पाहिले होतं, जे बाबासाहेबांनी पाहिलेलं होतं, जे मान्यवर शाहू महाराजांनी पाहिलेलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याचा कार्य आजाद समाज पार्टी करत आहे। म्हणून आजाद समाज पार्टीला मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष केला पाहिजे। एवढेच बोलून मी इथेच थांबतो। जय भीम, जय भारत।